तुम्हाला गोष्टी सांगितली आहे। मी तुम्हाला फक्त आणि फक्त हे सांगू इच्छितो, कमोडिटी परिस्थिती खूपच वाईट आहे आणि आपल्या गावाची परिस्थिती तुम्ही बघा, गटर नाही, पाणीची आणि जे चॉल वगैरे आहे तुम्ही बघा, इथे तुमची जी सूरज बिल्डिंग आहे तिथे बघा तुम्ही पाणी वगैरे खूपच सांगतात। त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त महाविकास आघाडीला मदत करा। कमोडे गावाची जी परिस्थिती आहे आपण कॉलोनी सारखीच करू। आपण इथे तुमची जी मागची नाही पंडितची रोड आहे तिकडे बघा ना, पाणीची व्यवस्था खूप दुर्व्यवस्था आहे तिथे। त्यामुळे तुम्ही आता प्रॉपर्टी टॅक्स भरपूर लोकांना नाही भरलेला आतापर्यंत, आता त्याच्यावर इंटरेस्ट पण लागलेला आहे। त्यामुळे आता तुम्ही जे सत्ताधारी होते त्यांना मत देऊ नका, तुमचे जे मत आहेत ना ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना द्या आणि मशाल पेटवा। चिठ्ठी जय हिंद, जय महाराष्ट्र। जमिनी तुमच्या गेल्या ज्या वस्तीमध्ये तिथे तुम्हाला 80% लोक आम्ही कामाला घेऊ, पण आजची परिस्थिती बघताय सर्व लोक बाहेरची आहेत ना, आपली लोक विनंती करतात का माझ्या मुलाला घ्या, माझ्या मुलाला घ्या, परंतु कोण घेत नाही। आज एअरपोर्टची परिस्थिती बघा, आपल्या मुलांना रोडवरती आणि बाकीची मुलं आतमध्ये। आमची मुलं काही शिकली नाही का? सुनील गोवारी हा असं व्यक्तिमत्व आहे, मी माझी तारीफ करत नाही, जो काम हाती घेतो तो पूर्ण करतो आणि याच्या नंतर सुद्धा पूर्ण करेल। तुमच्या ज्या अस्वस्थ आहे, पाणीची समस्या गावातली जी आहे ती आणि टॅक्स हा पूर्णपणे गावावाल्यांना कसा माफ करता येईल आणि कॉलनीतील 65% कसा कमी करता येईल हे आम्ही पूर्णपणे निश्चय केलेला आहे आणि याच्यावरती 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती प्रतिज्ञापत्र सुद्धा तयार केलेले आहे। ते प्रतिज्ञापत्र सुद्धा तुमच्याजवळ पोहोचतील, परंतु या गोष्टी ज्या आहेत या सत्य परिस्थिती आहेत, म्हणून या पेरला परिवर्तन करा आणि बदल घडवा। चला विभागाचं नाव नाही, कमळाला मत नाही, जो धोरण जगदीशभाई गायकवाड यांनी घेतलेला आहे आणि माझा धोरण कॉन्ट्रॅक्टदार हटवा आणि पनवेल महानगरपालिका वाचवा सांगतो आणि मशाल पेटवा आणि चिठ्ठी वाजवा।